पहिला ओपनर्स नेम सनी आणि भावेश, सॉरी कोण, निशान माफ करा, सनी आणि निशान. बॉल देता नाही ना, 2 आकडे टाकले तो बॉल द्यायचा नाही. 1 आकडे टाकलेला बॉल आहे तोच द्यायचा आणि बॉल तिकडून आल्यावर त्याच्यावर 2 टाकायचे. हा टाकला तो 2 वाला मी वेगळाच बॉक्स ठेवलाय. आर्यन बॉयज तू आहेस ना इथं बघ युट्यूब आर्यन बॉयज दोन्ही संघाचे. भैरवनाथ संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवायची विनंती आहे. काय झालं तर मग विनंती आहे, एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचं आहे. डिसिजन मध्ये काही जर दुमत असेल तर नंतर मग निर्णयामध्ये बदल नाही होणार. विनंती आहे तेव्हा एक 12वा एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवा. नाही पॉवर प्ले नाही आहे. आणि पहिला षटक घेऊन भैरवनाथ गोरेगाव संघाकडून भारत महाले, जो दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या खेळीसाठी खूप फेमस आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. ओपनिंग बॅटिंग, ओपनिंग बॉलिंग आणि तेच करणार म्हणजे बुमरा सारखा एक भरोसेमंद गोलंदाज आपण म्हणू शकतो की ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो की हा असा खेळाडू आहे की हा एकटा मॅच फिरू शकतो. आणि पहिला चेंडू घेऊन बघूया, मारा करणार निशांतला आणि निशांतने ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु एकही क्षेत्ररक्षक नसल्यामुळे जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव झालेल्या आहेत. याचबरोबर संघाची धावसंख्या आहे 1 चेंडू आणि 2 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रदर्शन आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर 2 धावा भारत यांच्याकडून. पुन्हा एकदा भारतने धावायला सुरुवात केलेली, अंपायरला क्रॉस केला आणि हा मारा करणारी फुलटॉस चेंडू पण त्याचा पुरेपूर फायदा मात्र उचलता आला नाही निशांतला. म्हणजे ज्या चेंडूवर ऍटलिस्ट चौकार किंवा षटकार असायला हवं तो चेंडू, त्या चेंडूवर फक्त 1च धाव मिळालेली आहे. बघूया पुन्हा एकदा भारत मारा करणार सनीला. सनी हा खूप आतंकी बॅट्समन त्याला म्हणू शकतो आपण. आणि जाणला जाणारा सनी तिसऱ्या चेंडूवर भारतच्या प्रहार केलेले आणि चौकार मिळवलेले आपल्या संघासाठी. बघूया चौथा चेंडू पुन्हा एकदा भारत अंपायरला क्रॉस करून मारा करणार सनीला आणि सनीने टटावलेला चेंडू हवेमध्ये ऑन साईडच्या दिशेने. बघूया काय होतंय आणि पंचाचं 4 चेंडू आणि 11 धावा. म्हणजे सुरुवात अतिशय चांगली झाली होती भारतकडून, परंतु तोच मोमेंटम ते कायम करू शकले नाही आणि त्याच विकनेसचा फायदा घेतलेला आहे सनीने. बघूया 4 चेंडू आणि 11 धावा म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म बनवलेला आपल्या संघासाठी, आर्यन बॉयजसाठी. आणि पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन भारत मारा करणार सनीला आणि हा अपर कट खेळण्याचा प्रयत्न आणि हा थोडी धावपळ झालेली आहे क्षेत्ररक्षकाची. धडपड आणि झेल म्हणजे प्रयत्न तर पूर्ण होता, त्या प्रयत्नासाठी 100%. परंतु हे 2 धावा मिळालेल्या आहेत ते आर्यन बॉयज संघाला. आणि धडपड ही झालीच पाहिजे, धडपड झाल्याशिवाय संघ विजयी होत नाही. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन भारत
5 चेंडू आणि 13 धावा झालेल्या आहेत. बघूया सनी या चेंडूवर काय करतो आणि आणि शॉर्ट बॉल अतिशय उत्तम चेंडू टाकलेला आहे भारत महाले यांनी आणि याचबरोबर पहिल्या षटकावर धावसंख्या झालेली आहे ती 13. आणि आपल्या गोरेगाव विभागाचे उपसरपंच स्वतः दुसरे शतक घेऊन भैरवनाथ संघासाठी उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणजे जॉन्टी रोड सारखी ज्यांची ख्याती आहे असे आमचे मित्र देश उचाटे मारा करणार निशांतला बघूया. पहिला चेंडू घेऊन निशांतला मारा करणार आणि हा ओव्हर पिच चेंडू परंतु निशांतला काही फारसा त्याचा फायदा घेता आला नाही. निर्धाव चेंडू टाकलेला आहे ते दिनेश उचाटे यांनी उपसरपंच गोरेगाव विभाग. बघा मित्रांनो काय फिटनेस आहे. उपसरपंच आहेत फिटनेस आणि अतिशय उत्तम खेळाडू सुद्धा आहेत. फलंदाज गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतात. त्याचबरोबर वय असताना सुद्धा म्हणजे फारसं वय नाही आहे परंतु या वयात पण ही फिटनेस ठेवणे कठीणच आहे थोडं. आणि बघूया दुसरा चेंडू घेऊन मारा करणार निशांतला बघूया. ऑन साईडच्या दिशेने टटावलेला चेंडू आहे आणि ओमकार तिकडे आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले ओमकारने आपल्या संघासाठी. लाईनमॅन काय आहे चौकार माफ करा. माझी विनंती आहे प्रत्येक खेळाडूला उगाच एकामेकांना चिथवू नका. तुमचा प्रयत्न पूर्ण होता परंतु अपयशी ठरला. काही हरकत नाही. अपयश ही यशाची गुरु किल्ली आहे. बघूया तिसरा चेंडू घेऊन दिनेश पुन्हा एकदा मारा करणार निशांतला काय करतोय आणि उत्कृष्ट झेल म्हणू शकतो याला आपण. परेश स्वतः कर्णधार सामना करणार दिनेश उचाटे यांचा बघूया. दिनेश उचाटे पुन्हा एकदा मारा करणार. चौथा चेंडू घेऊन मारा करणार योगेशला आणि योगेशने उत्कृष्ट टटावलेला चेंडू आणि हा लाईनमॅनचा निर्णय काय षटकार आहे. षटकार.
उडी मारा, बाहेर जा, चेंडू आतमध्ये टाकला ते चालेल. कृपया प्रत्येक निर्णयावर ऑब्जेक्शन नाही यायचंय, माझी विनंती आहे भैरवनाथ संघाला. आपण आपल्या खेळासाठी आधीच सगळीकडे सर्वत्र जाणले जाता. आपला खेळ दाखवायचा आहे. 5वा चेंडू घेऊन योगेशला मारा करणार आणि 1 धाव. एकाच धावावर समाधानी व्हावं लागेल योगेश. शेवटचा चेंडू घेऊन मारा करणार सनी याला. स्कोर झालेला आहे तो 24. 5 चेंडूंनी 24 धावा. सनी जो आपल्या घणाघाती प्रहारासाठी ओळखला जातो, परंतु आतापर्यंत सनीने असा कोणताही प्रहार केलेला नाही आणि स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू समोर आला आणि एकाच धावावर समाधानी व्हावं लागेल सनी याला. याचबरोबर 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. म्हणजे एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो आपण. 12.5 चा एव्हरेज आहे. शेवटचे शतक घेऊन ललित. नाही, ललित सावंत. शेवटचं शतक घेऊन भैरवनाथ संघाकडून स्वतः कर्णधार ललित सावंत मारा करणार सनीला. मागील सामन्यामध्ये सनी आणि निशांत यांनी जोरदार फटकेबाजी करून एका षटकातच संघाला विजयी केला होता आणि हा ललितनी टाकलेला चेंडू पंचाचा निर्णय अवांतर धाव. माझी पंचांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण रायगड प्रीमियर लीगचे जे रूल्स आहेत ते फॉलो करायचे. शफल करत असेल आणि चेंडू खूपच जास्त बाहेर असेल तरच अवांतर धाव द्यायची आहे, अन्यथा तो चेंडू लिगल असणार. तरी सुद्धा तो निर्णय तुमचा आहे, परंतु रायगड प्रीमियर लीगचे रूल्स फॉलो करायचे. विनंती आपला हा ठराव झालेला आहे असोसिएशन मध्ये. पहिला चेंडू घेऊन मारा करणार सनी याला आणि हा अंपायरचा निर्णय आहे नो चेंडू आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तिसरा धाव होतोय का बघूया. आणि नाही, उत्कृष्ट थ्रो, खूपच चांगला थ्रो म्हणू शकतो, अगदी जाग्यावर कीपरच्या. एकही चेंडू झालेला नाही आणि धावसंख्या झालेली आहे ती 29. तिसरे षटक घेऊन ललित. अद्यापही एकही चेंडू झालेला नाहीये. बघूया, ललित मारा करणार पुन्हा एकदा सनीला आणि सनीने फाईन लेगच्या दिशेने टटावलेला चेंडू आणि झेल होतोय का आणि सिक्सर. म्हणजे अगदी सोपा झेल होता. दुसरा चेंडू घेऊन आणि हा अवांतर. वाईड बॉल. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 36 माफ करा. आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया एक किती धाव होत आहेत. आणि कर्णधारांनी नाही सांगितलेलं आहे की सिंगलच घ्यायचंय. अगदी बुद्धिमान खेळ म्हणू शकतो. त्यांना स्वतःला माहिती आहे की 2 चेंडू मध्ये खूप चांगली धावसंख्या रचलेली आहे, विकेट टाकण्याची गरज नाहीये. एकच धाव घेतली आणि हा तिसरा चेंडू. बघूया, ललित मारा करणार योगेश याला आणि योगेशने हवेमध्ये टटावलेला चेंडू स्वतः उपसरपंच खाली आणि झेल होते. उत्कृष्ट झेल.
मी तुम्हाला सांगितलं होतं. तीन चेंडू आणि 37 धावा. योगेश जो शेवटच्या षटकामध्ये धोकादायक ठरू शकत होता भैरवनाथ संघाला, त्याला हद्दपार केलेला आहे ललित सावंत यांनी. बघूया शेवटच्या 3 चेंडू मध्ये काय होतं. खूप चांगली धावसंख्या रचलेली आहे आर्यन बॉईज संघाकडून. केवळ 15 चेंडू आणि 37 धावा, एक चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणू शकतो आपण. बघूया ललित पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन मारा करणार आणि ऑन साईडच्या दिशेने टटावलेला चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधानी व्हावं लागेल. भावेश आणि ओपनिंग फलंदाज सनी तुरे अजून सुद्धा मैदानावर आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण फसलेला आहे. निर्धाव चेंडू. काय झालं? थ्रो नो बॉल आहे का? नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. माफ करा, 4च चेंडू झालेले आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 39. शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी ओम. शेवटचे 2 चेंडू. बघूया 5वा चेंडू घेऊन मारा करणार सनी तुरे याला आणि ऑफ साईडच्या कव्हर्सच्या दिशेने मारलेला हा शॉट आहे. आणि काय होतं पाहूया. उत्कृष्ट कव्हर शॉट म्हणू शकतो याला. चौकार. काय अडचण आहे? थ्रोचा म्हणजे ह्याचा हे बॉलिंग थ्रोचा जो दिलाय ना. प्रॉब्लेम काय पण? हा ऍक्च्युली थ्रोचा नो आहे ना. स्टेप आउटचा नो आहे का? नाही, फ्री हिट कसा असणार याला? असतं का? हे हा तर नियम आहे. आता हा थ्रोचा नियम काय आम्ही इंटरनॅशनल मध्ये तर पाहिलाय नाही, कारण कोण थ्रो करत नाही इंटरनॅशनल मध्ये. त्यामुळे माफ करा, आम्हाला माहिती नाही याची. नाहीतर काय, मला वाटलं अंडरआर्म स्पर्धा बघायला आलोय आपण. ते नाही काय भांडतात तिच्या आईला, हा नाही असा हात बाहेर काढला तसा बाहेर काढला.
कंटिन्यू. ओके, फ्री हिट कंटिन्यू राहील. बॉल आहे, चौका एक बोल. एकच बॉल आहे. 5 चेंडू, 5 बॉल झाले. चौका मारला. दोन ओव्हर 5 चेंडूंनी धावसंख्या झालेली ती 43. बघूया शेवटचा चेंडू घेऊन होम काय करतो. आणि सनीने त्या उत्कृष्ट तटवलेला चेंडू आणि हा षटकार. जय मल्हार आणि चिंचोलीवाडी नाणे फॅक्टरीचा पाऊल घ्यायचा आहे. मंचापाशी संपर्क साधायचा आहे. आणि आपण पाहतोय अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आर्यन बॉईजचा संघ मैदानाचा ताबा घेताना. आणि जर भैरवनाथ संघाला विजयी व्हायचा असेल तर 50 रनांचा डोंगर, 50 रनाचा डोंगर, धावांचा डोंगर पार करायचा आहे. आणि आता विनंती आहे कमिटीकडून, असोसिएशन कमिटीकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. ह्याच्या पुढे जर कोणताही वाद दोन्ही संघांमध्ये किंवा खेळाडूंमध्ये कोणतेही विनाकारण संभाषण होत असेल तर डिरेक्टली पेनल्टी दिली जाईल. कोणताही विचार केला जाणार नाही आणि दोन्ही संघांना मान्य करावं लागेल ते. कारण जर आपण एक एक तास जर एका सामन्याला घ्यायला लागलो तर विचार करा की 16 सामन्यांना किती वेळ लागेल. 16 संघांना, माफ करा, अनाऊन्स केलंय. तुम्ही एक स्वतः विचार करा की लाईनमॅनने आपली आपली कामगिरी स्वीकारायची, सगळीकडे ताबा घ्यायचा मैदानाचा. पुढे होणारे सगळे सामने हाय व्होल्टेज सामने आणि पंचांना पण विनंती आहे की सामना त्वरित चालू करायचा आहे. एक स्वतःहून आपण खेळाडू म्हणून एक विचार केला पाहिजे की 20-20 मॅच असेल, 20-20 ओव्हरची मॅच 3 तासामध्ये संपन्न होते आणि आपण जर 1 तास 3 ओव्हरच्या सामन्यासाठी 1 तास घेत असू तर नक्की स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय करतोय आणि आपण कुठे चुकतोय. आणि सामन्याचा पहिला शतक घेऊन सनी एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण विभागात, एक अष्टपैलू खेळाडू जो शेवटपर्यंत त्यांनी फलंदाजी केलेली आहे आणि आपल्या संघाची धावसंख्या जी डोंगर रचलाय त्याच्यामध्ये सर्वात मोठा त्यांचाच आहे. आणि स्टेजच्या दिशेने मारलेला फटका आणि चौकार, पहिला चेंडू
डीजे थँक्यू. काळी महिना बघू नंतर. घणाघाती प्रहार म्हणू शकतो याला आपण. आणि ती चौथा चेंडू घेऊन सनी दिली पुन्हा एकदा मारा करणार भारत याला आणि मागच्या दिशेला मारलेला चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट म्हणजे संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत यशने. खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणजे जो चेंडू 100% चौकारसाठी फटकावला होता भारत याने, परंतु त्यांचा प्रयास असफल करण्यात यशस्वी ठरलेला आहे. बघूया 5वा चेंडू घेऊन. 4 चेंडूची धावसंख्या झालेली आहे ती 17. 14 चेंडू घेऊन मारा करणार दिनेश उचाटे यांना. बघूया दिनेश काय करतो आपल्या संघासाठी. ऑफच्या दिशेने हवेत तटावलेला चेंडू, परंतु गॅप मध्ये असल्यामुळे 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावांवरच समाधानी व्हावं लागेल. याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 19 आणि पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडूंसाठी. 5 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 19. म्हणजे ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात झालेली आहे भैरवनाथ संघाकडून. आणि पंचाचा निर्णय बॉल आहे लीगल बॉल. डीजे राजा. तसं बघायला गेलो तर भारत महाले क्रिकेटचा एक प्रकारचा राजाच आहे. आणि जर भारत महाले जर शेवटपर्यंत टिकून राहिला तर त्याच्या संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. बघूया करणारा स्वतः मारा करणार भारतला आणि ऑन साईडच्या दिशेने टटावलेला चेंडू गॅप मध्ये. आणि हा काय आहे लाईनमॅन षटकार. बघूया कर्णधार स्वतः योगेश मारा करणार भारतच्या या आतंकी फटकेबाजीवर रोख लावतो की भारत पुन्हा एकदा चेंडू हद्दपार करतो. आणि ही अपील केलेली आहे. नाही, निर्धाव. अद्यापही कोणताही इशारा केलेला नाही पंचांनी. 2 चेंडूंनी धावसंख्या झालेली आहे ती 25. म्हणजे ज्या प्रकारचा रन रेट आहे त्याच प्रकारचा रन रेट फॉलो करताना दिसतंय आपल्याला भैरवनाथ संघ. आणि तिसरा चेंडू घेऊन भारत महाले यांना आणि ऑफ साईडच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉवर प्ले मध्ये सिंगल घेऊन समाधानी व्हावं लागेल. याचबरोबर धावसंख्या झाली आहे 3 चेंडू आणि 26 धावा.
अजूनही 9 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे भैरवनाथ संघाला विजयी होण्यासाठी. मला तर वाटतं हा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे आणि खूपच हाय व्होल्टेज सामना ठरणार आहे या हंगामाचा. आणि हा चौथा चेंडू घेऊन योगेश पुन्हा एकदा मारा करणार. दिनेश यांना आणि वाईटची दाद मागितलेली आहे परंतु नाही. लिगल डिलिव्हरी आहे. 4 चेंडू, धावसंख्या तिथेच 26. कर्णधार आपली जबाबदारी चोखपणे सांभाळताना आणि 5व्या चेंडूवर प्रहार केलेला ऑन साईडच्या दिशेने आणि काय आहे मित्रा, चौकार. शेवटचा चेंडू घेऊन आणि पाहिलेच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु एसटी वरून चेंडू गिळवले. निर्धाव. शेवटच्या षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता. बघूया शेवटच्या षटकामध्ये काय होतं. 6 चेंडू 20 धावा. गोलंदाज भावेश आणि समोर एक बाहुबली बल्लेबाज, बाहुबली फलंदाज म्हणू शकतो भारत. बघूया पहिला चेंडू घेऊन मारा करणार भारत याला आणि पहिल्याच चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न भारत यांचा आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा झालेला आणि हा ओव्हर थ्रो म्हणजे सोने पे सुहागा नाही. पण भारत यांनी 2च धावा घेतलेल्या आहेत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे आणि मला वाटतं असाच आत्मविश्वास असेल तर हे करणं अतिशय योग्य आहे. 5 चेंडू, धावसंख्या हवी आहे ती 18. बघूया भावेश पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन मारा करणार भारत याला आणि उत्तुंग मारलेला फटका हवेमध्ये चेंडू. बघूया काय होते आणि नाही. काय मित्रांनो, 6 आहे. 6 आणि 12 धावांची आवश्यकता. बघूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करणार भारत याला आणि ऑफ साईडच्या दिशेने लॉंग ऑफला मारलेला फटका आणि ड्रॉप. कॅच ड्रॉप केलेली आहे आर्यन बॉईज संघाच्या खेळाडूकडून. मित्रांनो लक्षात घ्यायचं, कॅचेस विन मॅचेस आणि भारत सारख्या एका बाहुबली फलंदाजाची झेल तुम्ही सोडताय म्हणजे मॅच वरून पकड सोडल्यासारखं आहे ते.
कॅचेस विन मॅचेस. डायलॉग म्हणून त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 39. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. परंतु आर्यन बॉईज संघ विजयासाठी धडपड करतोय, परंतु त्यांचा अडथळा म्हणजे एक मोठा अडथळा म्हणून भारत त्यांच्या समोर उभा आहे. आणि हा चौथा चेंडू घेऊन पुढे एकदा आणि भारतने फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका गॅपमध्ये आणि हा काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. वाव. दोन धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. शेवटचे 2 चेंडू आणि धावसंख्या विजयी होण्यासाठी धावसंख्या हवी आहे ती 9. 9 म्हणजे 1 षटकार आणि 1 चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या संघासाठी. म्हणजे जो चेंडू चौकार होता त्याला 2 धावांमध्ये परिवर्तित केलेलं आहे. पुन्हा एकदा बघूया 5वा चेंडू घेऊन भावेश मारा करणार भारत यांना आणि फटका फसलेला आहे. एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता केवळ औपचारिकता सामन्यामध्ये राहिलेली आहे. आणि स्टेजच्या दिशेने हेलिकॉप्टर शॉट. याचबरोबर आर्यन बॉईज संघ विजयी झालेला त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि पराजित